राज्यात शेतकऱ्यांचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आहे। सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडले। आधारभूत किंमत 4892 रुपये असताना बाजारात मात्र 3800 रुपये भाव मिळतोय। तो सोयाबीनच्या एका क्विंटल मागे शेतकऱ्यांचं 1000 रुपयांचं नुकसान होते। सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मात्र हवालदिल झाले। तो सोयाबीनची आधारभूत किंमत आणि शासकीय दर हा खरं तर 4892 प्रति क्विंटल असताना देखील अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3800 रुपये मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांचा प्रति क्विंटल मागे 1000 रुपयांचं नुकसान होतंय। मागील 5 ते 6 वर्षात या दराने खरं तर नीचांक गाठला असून सोयाबीन उत्पादक शेतकरी हा हवालदिल झालाय। आज सोयाबीन 38 रुपये खपून आलं, ते 150 रुपये किलो आहे। गरीबांना खाव की शेतकऱ्यांना खाव की शेतकऱ्यांनी पिकून तुम्हाला 38 रुपये आणून द्या। इथं शेतकऱ्यांची दुरावस्था पाहून शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष द्यावे। 11 महिन्या पहिले 12,000 रुपये तूर खपत होती, आता 3 महिन्यानंतर तूर खपून आली तुमचे 7,000 रुपये। त्याचा खर्च वाढला, शेतीचा खर्च वाढला। त्यावेळेस 2,000 रुपयानं सोयाबीन सोंगत होते मजूर, आज 3,000 रुपये करणं मजूर सोयाबीन सोंगत आहे। सरकारने याकडे विशेष करून लक्ष द्यावे। फक्त मतदानाच्या वेळेस सरकार येते, आम्हाला मतदान करा, आम्ही तुमची समस्या पूर्ण करू। सरकार याकडे मुळीच शेतकऱ्याच्या हिताचे सरकार नाही आहे। सोयाबीनचे भाव साधारण 7,000 रुपये क्विंटलपर्यंत पाहिजे। आजचे भाव 3800 रुपये क्विंटलचे आहे। या भावामध्ये आम्हाला शेतकऱ्याला काही परवडत नाही। आमच्या शेतकऱ्यांची सर्व दुर्दैवी आणि दयनीय अवस्था आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।